आज आहे फ्रेंडशिप डे आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी मैत्रीण असावा की जिथे आपण आपल्या मनातलं न पडदा टाकता सगळं सांगू शकतो आणि आपल्याला गॅरंटी राहील की आपण सांगितलेली गोष्ट इकडच्या तिकडं होणार नाही. थँकफुली माझ्या आयुष्यात सुद्धा एक अशी चांगली मैत्रीण आहे. सोबतच सगळ्यात चांगला मित्र म्हणजे माझा नवरा, जिथे मी काहीही सांगू शकते. लाईफ टाईम गॅरंटी की आपलं टॉप सिक्रेट कुठेच जाणार नाही. आणि मला तर अशी सवय की काहीही झालं की पहिले येऊन आपल्याला नवऱ्याला सांगायचं. बरं तुमचं सुद्धा असं असेल ना तर मला खाली कमेंट मध्ये सांगा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी तब्येत अजिबात बरोबर नव्हती. आता मी तर बरी झाली, पण माझी देवश्रीला ना इतकी सर्दी, जे की तुम्हाला व्हिडिओत पाहून कळतच असेल, म्हणून म्हटलं चला हिला वाफ देऊन येऊया. माझी देवश्री कशालाच घाबरत नसली ना तरी सुद्धा तिला वाफ देताना इतकं रडायला येतं. आम्ही तिला आधी त्यासोबत फ्रेंडली करतो तरी सुद्धा ती रडतेच रडते. आणि मी ना एवढं पातेला भरून खीर करत होते कारण की घरी ना खूप सारे पाहुणे येणार होते. त्यांच्या जेवणासाठीच ना आम्ही मस्त असा आखाड केला होता, कारण का आखाड महिना आहे म्हणल्यावरती गोड सांगते आणि खीर तर येणारच ना. आणि येताना पाहुणे ना हे एवढं सरस सामान घेऊन आले होते. बरं आता यावरून तुम्हाला कळलं असेल की पाहुणे कशासाठी आले होते, तर मला खाली कमेंटमध्ये सांगा. तर चला आपण भेटू आता अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि काळजी घ्या, आपल्या बाळाची सुद्धा काळजी घ्या कारण की वातावरण खूप खराब आहे. तर चला आपण भेटू आता अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.